नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिस्टममध्ये कोणत्या रिपोर्ट्स आहेत, कोणत्या रिपोर्ट्स कोणत्या युजरसाठी उपयुक्त आहे, त्यामध्ये कोणकोणते फिल्टर मिळतात. जे रिपोर्ट डेली आवश्यक असतात ते या व्हिडिओमध्ये समजावून सांगू. कॉलर आणि एक्झिक्युटिव्ह दिवसभरात जे काही काम करतात त्याचे सर्व रिपोर्ट्स आपोआप तयार होतात. त्यासाठी वेगळा रिपोर्ट तयार करण्याची आवश्यकता नाही. जर सुपरवायझर आयडीने लॉग इन केले तर सुपरवायझरकडे कितीही कॉलर किंवा एक्झिक्युटिव्ह असले तरी त्यांचा रिपोर्ट सुपरवायझर आयडीवर उपलब्ध असतो. त्यामुळे कॉलर किंवा एक्झिक्युटिव्ह यांच्याकडून डेटा गोळा करण्याची आवश्यकता नाही. जर टेलिकॉलरबद्दल बोललो तर टेलिकॉलरला जेवढे केस अलोकेट आहेत, एक्झिक्युटिव्ह व टेलिकॉलर या दोघांचा मिळून टेलिकॉलर आयडीवर रिपोर्ट बनतो. त्यामुळे कोणताही डेटा एक्झिक्युटिव्ह कडून वेगळा मिळवण्याची किंवा दोन्ही रिपोर्ट मर्ज करण्याची आवश्यकता नाही. एनएसए रिपोर्ट. एनएसए रिपोर्ट मीन्स नो सर्व्हिस एरिया रिपोर्ट. हा रिपोर्ट सुपरवायझरला अलोकेशनच्या वेळी लागतो. समजा बँकेकडून 200 केसचे किंवा 500 केसचे अलोकेशन आले, त्यामधून बँकेकडून 10, 20, 50 किंवा 100 केस येतात जे एरिया तुम्ही करत नाही. ते केस विड्रॉ करून बँकेला द्यावे लागतात. तर येथून रिपोर्ट डाउनलोड करू शकतो. जेवढे केस नो सर्व्हिस एरियामध्ये ज्या प्रोडक्टसाठी असतील ते रिपोर्टमध्ये TW फ्लोचे 97 केस आहेत. तर आम्ही रिपोर्टमध्ये जाऊन TW फ्लोसाठी एनएसए रिपोर्ट डाउनलोड करू आणि येथून व्ह्यू करू. तर त्या 97 केसचा 96 आहे. तर 96 केसचा रेकॉर्ड इथे आला. ह्याला एक्सपोर्ट केले तर एक्सेलमध्ये रेकॉर्ड मिळेल. ते रेकॉर्ड बँकेला पाठवू शकता. तर तुम्हाला एक्सेल शीट मिळाली. यामध्ये तुम्हाला काही चेंज करायचे असले तरी ते चेंज करू शकतात. तर 96 रेकॉर्डचे डिटेल्स मिळाले. हे रेकॉर्ड बँकेला देऊ शकतो, ज्यामुळे तुमची केस विड्रॉ करण्याची प्रक्रिया सुरू होईल. बँकेकडून अप्रूव्हल घेतल्यानंतर जेव्हा बँक केस व्हेरीफाई करेल तेव्हा केस डिलीट करू शकता. ट्रेल्स रिपोर्ट हा तुम्हाला डेली बेसवर लागतो. टेलिकॉलर, सुपरवायझर, एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर जो दिवसभर केसशी संबंधित काम करतो, हे सर्व आपल्याला ट्रेल्समध्ये दिसते की कोणी किती काम केले. तर पहा, ह्यामध्ये बरेच फिल्टर्स मिळत आहेत. आता मी सब ॲडमिन आयडीवरून लॉग इन आहे. मला या क्लासच्या प्रोडक्टचे फिल्टर मिळत आहे. ट्रेल्स टाईप. जर मुलांचा फीडबॅक द्यायचा असेल तर विजिट. जर कॉलर्सचा फीडबॅक द्यायचा असेल तर फोन. दोन्ही द्यायचे असतील तर काहीही निवडण्याची आवश्यकता नाही. एक्झिक्युटिव्हचा द्यायचा असेल, टीम लीडरचा, टेलिकॉलरचा. जर कोड वाईज ट्रेल हवी असेल, तारीख वाईज पाहायची असेल तर तारखेचे ऑप्शन निवडावे लागेल. जर लोन नंबरची ट्रेल पाहिजे, येथून व्ह्यू केले तर ट्रेल आपल्याला दिसेल. ती सहजपणे एक्सपोर्ट करू शकतो. व्ह्यू आणि बँक ट्रेलमध्ये एवढाच फरक आहे की व्ह्यूमध्ये कस्टमरचे नाव दिसत नाही आणि बँकेच्या ट्रेलमध्ये कस्टमरचे नाव दिसते. बाकीच्या गोष्टी तशाच राहतात. त्यामुळे जो रिपोर्ट आपल्याला एक्सपोर्ट करून बँकेला पाठवायचा आहे, तो रिपोर्ट एक्सपोर्ट केल्यावर आपण बँकेला पाठवू शकतो. तर अशी रिपोर्ट डाउनलोड झाली. जर आपण सुपरवायझरच्या कामावर नजर टाकली तर सुपरवायझरला काय करावे लागते, तर किती कॉलर्स काम करत आहेत. सर्वप्रथम कॉलर त्यांच्या एक्झिक्युटिव्हच्या कॉलचा फीडबॅक घेतात. त्या एक्सेलमध्ये अपडेट करतात. त्यानंतर आपापली एक्सेल शीट वाया मेलद्वारे किंवा जो कोणी त्यांचा मीडिएटर असेल त्याद्वारे सुपरवायझरपर्यंत पोहोचवतात. तर सुपरवायझरच्या अंडर जर गृहीत धरले की 6 एक्झिक्युटिव्ह किंवा 5 कॉलर आहेत, त्यामुळे त्यांना 5 कॉलरकडून सुपरवायझरला रिपोर्ट घ्यावा लागतो. ते 5 कॉलरच्या रिपोर्टला मर्ज करतात. त्यानंतरच ते अंतिम रिपोर्ट बँकेला पाठवतात. पण आपल्या सिस्टममध्ये असे नाहीये. एका सुपरवायझरच्या अंडर कितीही कॉलर असल्यास त्याला सर्व कॉलर्सचा रिपोर्ट मिळेल.
जर त्यांना कोणत्याही पर्टिक्युलर टेलिकॉलरचा रिपोर्ट हवा असेल तर तो देखील घेऊ शकता, जसे आधी दाखवले होते. जशी तुम्ही ट्रेल बनवता तशी ती मिळते. ट्रेल्स रिपोर्ट सर्वात जास्त युजफुल असते. लाइनर प्रिंट. तर लाइनर प्रिंट एक्झिक्युटिव्हला देण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही त्यांना मोबाईल ॲप दिले आहे. तर जो लाइनर त्यांना देतो, जो त्यांना केसेसचा डेटा दाखवतो, तो डेटा त्यांना ॲपमध्ये दिसतो. परंतु लाइनर ट्रेडिशनल पद्धतीने द्यायचा असल्यास किंवा कोणत्याही एक्झिक्युटिव्हकडे अँड्रॉइड फोन नाही ज्यामुळे ते ॲप यूज करतील किंवा असे रिजन ज्यामुळे ते ॲप यूज करू शकत नाही, त्याला लाइनर देऊ शकता. कोणत्याही प्रोडक्टचे लाइनर द्यायचे असल्यास प्रोडक्टचे नाव व एक्झिक्युटिव्हचे नाव निवडा व व्हीव करा. त्याचे लाइनर दिसेल. ते एक्सपोर्ट करू शकता. TW फ्लोमध्ये एखादे लाइनर हवे असेल तर ज्या एक्झिक्युटिव्हचे केस अलोकेट आहे, नमन सिन्हा यांना 48 केस अलोकेट केल्या, ती केस एक्सपोर्ट केली तर हा लाइनर मिळाला. ह्या 4 शीटवर लाइनर प्रिंट करून देतो. त्यात 4-5 कॉलम मेजर ठेवतो. त्यातील सर्व कॉलम लोनशी संबंधित आहेत. त्यामुळे हवे असलेले कॉलम ठेवा, नाहीतर एक्सेलमधून डिलीट करा. तर पहिला कॉलम लोन नंबर, दुसरा कस्टमरचे नाव, पॉस, बकेट, एकूण ड्यू, चेक बाउन्स चार्ज, लेट पेमेंट पेनल्टी, एकूण ड्यू. ॲड्रेसच्या कॉलममध्ये कस्टमरचे किती मोबाईल नंबर आहेत ते मर्ज होऊन आले. त्यानंतर ऑफिसचा पत्ता, रिस्क बँड मॉडेल ही त्यामध्ये तुम्हाला हवे असलेले डिटेल्स ठेवा, अन्यथा ते हटवू शकता. तर ही लाइनर प्रिंट होती. DRA अलोकेशन रिपोर्ट. तर सुपरवायझरला बँकेमध्ये DRA अलोकेशन रिपोर्ट पाठवावी लागते. तर कोणत्याही पोर्टफोलिओमध्ये DRA अलोकेशन रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी व्हीव करा. आम्ही दाखवल्याप्रमाणे रिपोर्ट एक्सपोर्ट करून डाउनलोड करू शकता. तर त्यामध्ये लोन नंबर, कस्टमरचे नाव, रिस्क क्लास, एक्झिक्युटिव्हचे DRA रजिस्ट्रेशन नंबर, त्याचे नाव, टेलिकॉलरचा रजिस्ट्रेशन नंबर आणि टेलिकॉलरचे नाव. तर हे तुम्हाला DRA रिपोर्टमध्ये मिळेल. त्यानंतर कलेक्शन रिपोर्ट पुढील व्हिडिओमध्ये सांगू. फीडबॅक रिपोर्ट. फीडबॅक रिपोर्टमध्ये जर आम्ही एका दिवसात एक लोन नंबर 4 वेळा अपडेट केला, 4 वेळा फीडबॅक दिला, तर ट्रेल्सच्या रिपोर्टनुसार 4 वेळा ट्रेल्स झाली. परंतु फीडबॅक रिपोर्टनुसार फीडबॅक रिपोर्ट लोन नंबरद्वारे बनतो आणि ट्रेल्स रिपोर्ट अटेम्प्टद्वारे बनतो. तर फीडबॅक रिपोर्टमध्ये जर आम्ही लोन नंबरवर 10 दिवसात 10 वेळा विजिट केली, 3 वेळा कॉल केला, तर तो एका कॉलममध्ये मर्ज होईल. विजिटचा कॉलम वेगळा असतो, फोनचा कॉलम वेगळा असतो. तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फीडबॅक रिपोर्टमध्ये सर्व लोन नंबर येतात. ज्या लोन नंबरवर कोणतीही ट्रेल बनवली नाही ते देखील येतात. तर इथून आपल्याला कळते की आपण अटेम्प्टच नाही केले. तर फर्स्ट कॉलम सिरियल नंबर, सेकंड कॉलम रिस्क क्लास, थर्ड कॉलम लोन नंबर, फोर्थ कॉलम कस्टमरचे नाव, नेक्स्ट पॉस, टेलिकॉलर, एक्झिक्युटिव्ह, ॲक्शन डेटा, ॲक्शन कोड, फोनचा फीडबॅक. जस मी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकाच लोन नंबरवर दिवसातून 4 वेळा प्रयत्न केला. आम्ही एकाच कस्टमरला दिवसातून 4 वेळा कॉल केला आणि 4 वेळा वेगवेगळे फीडबॅक अपडेट केले. तर इथे तुम्हाला फोन फीडबॅकमध्ये तारीख व वेळेसह 4ही फीडबॅक मर्ज होऊन दिसतील. त्याचा कोड दिसेल, रिमार्क्स दिसेल, तारीख व वेळ दिसेल. ट्रेल रिपोर्टमध्ये 4 वेगवेगळ्या कॉलममध्ये फीडबॅक दिसून येईल. ट्रेल रिपोर्ट अटेम्प्टमध्ये तयार केला जातो आणि फीडबॅक रिपोर्ट लोन नंबरवरून तयार केला जातो. त्याचप्रमाणे येथे विजिट फीडबॅक असता, तर इथे दर्शविला असता. जर एकापेक्षा जास्त फीडबॅक असते तर एकाच कॉलममध्ये मर्ज होऊन आले असते. तर हा होता फीडबॅक रिपोर्ट. फीडबॅक रिपोर्ट, ट्रेल रिपोर्ट आणि इंटेन्सिटी रिपोर्ट हे कॅलेंडरच्या आधारे तयार केला जाऊ शकतो. कोणत्या तारखेला कोणत्या लोन नंबरवर काय अटेम्प्ट केले गेले, तर हे कॅलेंडरमध्ये देखील पाहू शकता. महिना सुरू झाल्यावर पहिल्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत ट्रेल तशीच राहते, तर ती देखील एक्सपोर्ट करू शकतो.
तर या प्रकरणात कोणत्या तारखेला कोणता कोड होता आणि काय कोड आहे हे कळले. इंटेन्सिटी रिपोर्ट. इंटेन्सिटी रिपोर्ट आणि फीडबॅक रिपोर्टमधील फरक हा आहे की फीडबॅक रिपोर्टमध्ये फोन व विजिटचा कॉलम वेगवेगळा होता, परंतु इंटेन्सिटी रिपोर्टमध्ये तुमच्याकडे किती फीडबॅक आहे, मग तो फोनचा असो किंवा विजिटचा, दोन्ही एकाच कॉलममध्ये मर्ज होतात. महिन्याच्या शेवटी 2 किंवा 10 लोन नंबरवर आम्ही पूर्ण अटेम्प्ट केले, विजिट केली, फोन केला, तरीही कस्टमरने पैसे दिले नाही. त्यामुळे बँकेला तो रिपोर्ट दाखवला. रिमार्कमध्ये फोनवर पहिले ऑनलाईन पेमेंट 29 जून 2019 होते. कस्टमर कॉन्टॅक्ट बाय फोन, रिमार्कमध्ये लिहिले ऑनलाईन पे. त्या तारखेला कस्टमरशी पुन्हा फोनद्वारे संपर्क केला, पुन्हा ऑनलाईन पे. जेवढे फीडबॅक आणि रिमार्क येतील ते मर्ज होतील. पोर्टफोलिओचे फिल्टर. रिस्क क्लास. कॉलर. एक्झिक्युटिव्ह. टीम लीडर. टीम. इंटेन्सिटी टाईप. नो फोनचे की नो विजिटचे पाहिजे. कॉन्टॅक्ट मोड. फोन व विजिट. सिलेक्ट कोड. कोड वाईज पाहिजे. केसचे स्टेटस. तारखेनुसार पाहिजे की लोन नंबरनुसार पाहिजे. तर हे सर्व फिल्टर्स मिळतील. त्यानंतर अलोकेशन रिपोर्ट. स्टार्ट कार्ड रिपोर्ट. रिकॉन रिपोर्ट. आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. क्लेम पेड रिपोर्ट. क्लेम पेड रिपोर्टमध्ये दररोज पैशांशी संबंधित जे काही व्यवहार होतात, मग ते ऑनलाईन पेमेंट असो, चेक असो, कॅश असो, डीडी असो, हे सर्व आपण येथून पाहू शकतो. प्रोडक्टचे फिल्टर. रिस्क क्लास. टेलिकॉलर. एक्झिक्युटिव्ह. टीम लीडर. टीम. कोडमध्ये फक्त 2 ऑप्शन आहेत, ऑनलाईन पेड आणि पेड. पेडचे ऑप्शन सिलेक्ट केले तर त्यामध्ये 3 पेमेंट मोड येतात. तर जेवढे आम्ही ऑनलाईन पेमेंटमध्ये कोड घेतो ते आम्ही येथून पेमेंट मोडमध्ये सिलेक्ट करू शकतो. जर आम्हाला ते करायचे नसेल तर आम्ही ते करणार नाही. येथे पेमेंट टाईपमध्ये दिसेल रेग्युलर. कॉन्टॅक्ट मोड. फोनवरून घेतलाय, विजिटवरून घेतलाय. फील्ड कलेक्टरचा स्टेटस या केसवर काय आहे. क्रेडिट. येस किंवा नो. जर तो पिकअप एजंट असेल तर त्याचे नाव, तारीख आणि लोन नंबर. समजा मला TW फ्लोमध्ये सर्व पेमेंट पाहायचे आहेत, तर हे 3 रेकॉर्ड आले माझ्याकडे. रिस्क क्लास आणि लोन नंबर एक्सपोर्ट करून तुम्हाला दाखवतो. तर पहा, फर्स्ट सिरियल नंबर, डिस्पोसेट डेट, तारीख ज्या डेटमध्ये रिमार्क टाकली आहे ते पहा. रिस्क क्लास. लोन नंबर. कस्टमरचे नाव, पॉस, कॉलर, एक्झिक्युटिव्ह, पिकअप एजंट. तर बघा या लोन नंबरवर पिकअप झाला आहे. टीम लीडर. टीम. कॉन्टॅक्ट मोड. फोनद्वारे पेड झाले की विजिटद्वारे पेड झाले. कोड काय होता, ऑनलाईन पेड किंवा पेड. पेमेंटची डेट काय आहे, किती अमाउंट भरली, पेमेंट मोड काय होते, त्यानंतर रिसिप्ट नंबर. केसचे पेमेंट टाईप. स्टेटस. बँकेचे नाव. चेक असल्यास त्याचे डिटेल्स येथे आहेत. तर तुम्ही हे सर्व कॉलम पाहत आहात. तर आम्ही अशी रिपोर्ट तयार करतो ज्यामुळे कळते की आज कोणत्या एक्झिक्युटिव्हने किती कलेक्शन केले. तुम्हाला लाईव्ह पेजवर दिसते. तुम्ही टेलिकॉलर म्हणून पाहू शकता, कारण लाईव्ह पेज त्यांच्यासाठी नाही. तर ही होती रिपोर्ट्स. बाकीचे रिपोर्ट्स आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवू. अधिक माहितीसाठी आमचा दुसरा व्हिडिओ पहा. थँक यू.